राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात तुमच्या आरोग्याची तुम्ही विशेष काळजी घ्या. अनियमित दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे काही पचनासंदर्भात त्रास होण्याची शक्यता आहे. तेव्हा वेळेवर भोजन करा आणि पुरेशी विश्रांती घ्या. योगा आणि मेडिटेशनला महत्त्व द्या. आर्थिकदृष्ट्या मिथुन राशीच्या जातकांना हा आठवडा संमिश्र राहणार असून अचानक खर्च वाढू शकतात. त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीच्या बाबतीत घाई करू नका. विचारपूर्वक निर्णय घ्या. आठवड्याच्या मध्यात धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सकारात्मक असणार असून तुमच्या कामाची प्रशंसा होईल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात असलेल्या मिथुन राशीच्या जातकांना नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा आर्थिक फायदा होईल आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होतील. कुटुंबातील सदस्यांशी संबंध चांगले राहणार आहेत. घरात आनंदी वातावरण राहील. काही दिवसापासून असलेले मतभेद या आठवड्यात दूर होण्याची शक्यता आहे. मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. प्रेमळ संबंधासाठी हा आठवडा चांगला राहणार असून भावना व्यक्त करताना कुठलाही आडपडदा ठेवू नका. विवाहित व अविवाहित दोन्ही लोकांसाठी ह्या आठवड्यात उत्तम वातावरण राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला राहणार असून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. परीक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीने काही अडचणी दूर होऊ शकतात. मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा उपाय व्यंकटेश बालाजीची उपासना करा. मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ रंग आहे हिरवा आणि पिवळा. शुभ अंक आहे 5 आणि 9. कर्क राशी